गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कारवरती सोमवारी रात्री अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली। या दगडफेकीमध्ये देशमुखांच्या डोक्याला गंभीर इजा झालेली आहे। त्यांच्यावरती काटोलच्या रुग्णालयामध्ये उपचार केल्यानंतर नागपूरला त्यांना आता हलवण्यात आलेलं आहे। देशमुख समर्थकांकडून भाजप कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप होतोय, तर हा देशमुखांचीच स्टंटबाजी असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे। आज शाम में तकरीबन 8 बजे के आसपास एक घटना घटी। पारटशिंगा बोलकर के गांव है जो कि काटोल विधानसभा क्षेत्र में है। यहाँ पर श्री अनिल देशमुख अपना सभा कंप्लीट करके नरखेड़ के तरफ से काटोल के तरफ की ओर आ रहे थे। रोड के एक आइसोलेटेड भाग पे उनके प्राथमिक इन्फॉर्मेशन के मुताबिक उनके गाड़ी पर पथराव हुई। इस इंसिडेंट में उन्हें इंजरी भी हुई है। ये जो घटना घटी है इससे बहुत गंभीर रूप से नागपुर ग्रामीण पुलिस ले रही है और फौरन इन्वेस्टिगेशन शुरू कर दिया गया है। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। नागपुरातनं प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहे। जितेंद्र, मतदानाच्या काही तास आधी घडलेला हा सगळा प्रकार आहे, दोन्हीकडनं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, काय दावे केले जात आहेत? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर काल रात्री नरखेडमधून परत येत असताना अज्ञातांनी त्यांच्या कारवर दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये अनिल देशमुख हे जखमी झालेले आहेत। काटोलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आलेले होते, त्यानंतर नागपूरच्या या खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून रात्री त्यांच्यावर उपचार करण्यात आले, काही 3 ते 4 स्टिचेस लावण्यात आल्याची देखील माहिती मिळते। मात्र या प्रकरणाची जी आहे ती गंभीर दखल आता पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे आणि त्यानंतर एक DYSP दर्जाचा जो पोलीस अधिकारी आहे त्याची नेमणूक करण्यात आलेली आहे। या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत असताना आरोपांच्या फैरी देखील एकमेकांवर झाडण्यात येत आहेत। मात्र त्या अनुषंगाने आता जे आहे ते अनिल देशमुख यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आणि सकाळी वय जास्त असल्यामुळे त्यांना आता आराम करण्याचा आणि देखरेखीखाली ठेवण्याचा देखील सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे। त्यामुळे आता या प्रकरणी नेमकं पुढे काय होतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे।